फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिलॅटिक्स. तर मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं या चॅनलमध्ये. तर आजच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे MIDCचा जो पेपर होता 2021चा, तो आजच दुपारी 12:45 ते 2:45 मध्ये 2 तासाचा पेपर होता फ्रेंड्स. आणि आज तो पेपर संपलेला आहे. खूप दिवसानंतर ॲक्च्युली ही एक्झाम कंडक्ट केली आहे गव्हर्नमेंटनी. आणि आज आता आपण MIDCचं जे एक्झाम ॲनालिसिस आहे, आजचा पेपर कसा होता हा बघणार आहे. आणि ह्याचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे अकॉर्डिंग टू द पोस्ट अँड रिव्ह्यूज गॉट फ्रॉम द स्टुडंट्स. तर जसं आपले स्टुडंट्स काही होते सेंटरला, आणि त्यांनी त्यांच्याकडून मला हे क्वेश्चन्स कळत आहे कुठल्या सब्जेक्टला किती किती वेटेज दिलं गेलं आहे. आणि आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला सांगायला आनंद होता की आपल्या टोटल जेवढा आपण कवर केलं तर सिलेबस 98% आपल्या नोट्समधलं पडलेलं आहे. जे आपण नोट्स तयार केले ते ऑलमोस्ट 98 to 99% मी म्हणतो अख्खा पेपर नोट्समधला होता तो सिव्हिल इंजिनिअरिंगचा. तर आपण बघूया एक्झामला कसं पॅटर्न होतं एक्झामचं. तर MIDC एक्झामचा जो फर्स्ट ॲनालिसिस आहे, आपण नॉन टेक्निकल सेक्शनचा ॲनालिसिस बघू. GK विचारलं होतं मित्रांनो 10 मार्कला. MIDCचा जो मूळचा जो ॲक्ट आहे MIDC ॲक्ट हा विचारला होता 10 मार्कला. आणि रिझनिंगवर 10 क्वेश्चन्स पडले होते, इंग्लिशवर 10 क्वेश्चन्स होते आणि मराठीवर 10 क्वेश्चन्स होते. पेपरला टाईम 2 तास होता, भरपूर वेळ दिला गेला होता. ऑलमोस्ट तुमचा कवर होण्यासारखा होता पेपर. मी म्हणतो ओव्हरऑल जर ॲनालिसिस केलं तर पेपर होता मीडियम टू इझी लेवल. कारण बऱ्याच जो सिव्हिल इंजिनिअरिंगचा पार्ट होता तो माहिती होता सगळ्यांना. फक्त जो नॉन टेक्निकलचा पार्ट आहे त्यामध्येच थोडाफार वर खाली होऊ शकतो. त्यामुळं कट ऑफ ज्यांनी ॲक्ट स्टडी केला चांगला MIDCचा त्यांना चांगले मार्क्स भेटू शकतात. आणि आता आपण बघूया काय काय पडलं ॲक्च्युली पेपरमध्ये. तर GKला बघा 10 मार्क GKला वेटेज दिला गेला होता MIDCच्या एक्झाममध्ये. करंट अफेअर्सवर 3 ते 5 क्वेश्चन्स विचारण्यात आले होते. करंट अफेअर्स मित्रांनो, जसं म्हणतो आपण करंट अफेअर्स प्रत्येक परीक्षेला इम्पॉर्टंट आहे. इथं 2021चे करंट अफेअर्स विचारले होते. जसं की WHOचं जे आत्ताचं करंटचं जे थीम आहे ते विचारलं होतं त्यामध्ये WHO. परत पद्मविभूषण अवॉर्ड ह्यावेळेस कोणाला भेटला होता 2021ला ते विचारलं होतं. आणि परत अजून ह्यामध्ये परत पिंक प्रोटेक्शनवर क्वेश्चन पडला होता. जो पिंक प्रोटेक्शन आहे तो कुठल्या स्टेटनी चालू केला? ॲक्च्युली केरळा त्याचं उत्तर आहे पिंक प्रोटेक्शन. परत WHOची जी थीम आहे ती टू बी अ हेल्दियर अँड हॅपियर अशी जी थीम होती ऑप्शन C मध्ये ते आन्सर होतं. तर ह्याचं पण ॲनालिसिस आपण डिटेलमध्ये बघणार आहे. फक्त मी तुम्हाला ओव्हरऑल सांगतो की कुठल्या टॉपिकचे किती क्वेश्चन्स पडलेले आहेत. करंट अफेअर्सचे किती होते टोटल? असे 5 क्वेश्चन होते. आपलं जी टोटल मिनिस्ट्री ऑफ टुरिझमवर इनक्रेडिबल इंडिया जी थीम आहे ती त्याच्यावर एक क्वेश्चन होता. इनक्रेडिबल इंडिया हे कुठल्या मिनिस्ट्रीमध्ये येतो? स्वच्छ भारत अभियान होतं ऑप्शन. परत मिनिस्ट्री ऑफ टुरिझम एक होतं. तर टुरिझम हे आन्सर आहे त्याचं. तर असे करून टोटल 5 क्वेश्चन्स करंटचे विचारले होते. जिओग्राफीमधले 2 क्वेश्चन होते. एक फोर्ट्सवर विचारला गेला होता की खंडारा फोर्ट हा कुठं आहे? राजस्थान ऑप्शनमध्ये होतं, राजस्थान त्याचा आन्सर आहे. तर असे जिओग्राफीवर 1-2 क्वेश्चन होते. आणि हिस्ट्रीवर पण की कुठले पहिले रूलर्स आलते आपल्या महाराष्ट्रामध्ये, किंवा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले कुठले रूलर्स आलते इंडियामध्ये, हे ह्यावर क्वेश्चन्स होते थोडे 1-2 महाराष्ट्र रिलेटेड. तर असे टोटल मी म्हणलं तर एक 10 क्वेश्चन. एक मिसलिनियसमध्ये जर बघितलं तर एक इकॉनॉमीवर एक क्वेश्चन होता. इकॉनॉमीचं एक तुम्हाला एक म्हणतो ना शॉर्ट फॉर्म, लॉंग फॉर्म विचारलं होता एक की CPRFचा लॉंग फॉर्म काय असं काहीतरी क्वेश्चन होता इकॉनॉमीचा. आता मित्रांनो बघा ह्यामध्ये कसं असतं, पेपर तर घरी देत नाहीत त्यामुळे सगळे क्वेश्चन्स आठवणं अवघड आहे GKचे. पण फक्त तुम्हाला ह्यामध्ये ॲटलिस्ट कळून जाईल की किती क्वेश्चन्स कुठल्या टॉपिकमध्ये होते, जसं तुम्हाला हे WRDला उपयोगाला येईल हा पॅटर्न. ठीक आहे. तर GKमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करंट अफेअर्स, जिओग्राफी, हिस्ट्री ह्याच्यावरच वेटेज दिला गेला होता. बाकी इकॉनॉमीवर 1 क्वेश्चन पडला होता. इंडियन इकॉनॉमीवर 1-2 क्वेश्चन्स पडले असतील. तर नंतर आहे MIDC ॲक्ट. MIDCच्या जे सिलेबसमध्ये होतं ॲक्ट विचारण्यात आलं त्यामध्ये त्या ॲक्ट रिलेटेड 1-2 क्वेश्चन्स पडले होते. 1 ते 2 क्वेश्चन. बाकी जे सगळे क्वेश्चन्स होते ते सेक्शन्स, त्याचे पॉवर्स, टेन्युअर्स, MIDCचे फंड्स कोणी मॅनेज करतं, हे ह्या रिलेटेड सगळे क्वेश्चन्स
पडले होते. आणि पॉवर्स कुणाकुणाकडे आहेत, परत सेक्शन्स किती आहेत MIDC मध्ये. तर हे सगळे टोटल असे क्वेश्चन्स फ्रेम केले होते MIDCच्या सिलेबस, मेन सिलेबसनुसार. टोटल 10 मार्काचा होता. नंतर आला पार्ट रिझनिंग. रिझनिंगमध्ये बघा खूप मजेदार होतं, एकदम सिम्पल होतं रिझनिंग. बघा रिझनिंगमध्ये ॲज एक्सपेक्टेड सिरीज दरवेळेसचं बघायला भेटणार आहे तुम्हाला. सिरीज तुम्ही कुठल्याही पेपरला रिझनिंगला जावा, सिरीजवर क्वेश्चन्स बघायला भेटणारच. सिरीजवर असे क्वेश्चन होते, सिम्पल 100 दिलतं, 101 दिलतं, 102 दिलतं, 104 दिलतं, मग मग पुढचा आकडा काय येईल असं टोटल 107 होता आणि नंतर डॅश होता. असे रिझनिंगचे सिरीजचे क्वेश्चन्स तुम्हाला फ्रेम केले होते. आता हे सगळे क्वेश्चन्स कुठले होते, काय होते, मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. तर फक्त तुम्ही समजून घ्या ॲनालिसिस, ठीक आहे. तर स्टेटमेंट म्हणजे काय, एक तुम्हाला स्टेटमेंट दिलं जातं, की काहीतरी एक स्टेटमेंट समजा एक लिहून घ्या, दिस इज द युनिव्हर्सिटी कॉलेज, असं काहीतरी एक स्टेटमेंट दिलं जातं. आणि त्यानंतर मग तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला ॲझम्पशन्स देतात, 2 ॲझम्पशन्स 1 and 2, आणि तुम्हाला ह्यामध्ये ठरवायचं की कुठला ॲझम्पशन्स बरोबर आहे या स्टेटमेंटनुसार. तर असं सिम्पल एक स्टेटमेंट रिलेटेड क्वेश्चन्स रिझनिंगमधला फ्रेम केला जातो. त्यानंतर कोडिंग आणि डिकोडिंगवर बघा मित्रांनो 2 क्वेश्चन पडले. सिम्पल क्वेश्चन होते एकदम. तुम्हाला सांगितलं डिकोडिंगला एकच ट्रिक आहे आपली, ABCD लिहून घ्यायचं पेपरवर आणि त्याच्यावर 1 2 3 हे तर सगळ्यांना ट्रिक माहिती आहे. आणि त्यानुसार फक्त तुम्हाला बघायचं होतं की कुठलं कसं मॅच होते, काय त्यांनी सिरीज लावली आहे. दॅट्स ऑल. डिकोडिंग आपले जे नोट्स आहेत त्यानं जर केलं असेल कोणी तर 100% त्यांचं राईट आलं असेल. क्लॉक्सवर 1 क्वेश्चन पडला होता क्लॉक्सच्या टॉपिकवर. आणि ॲनालॉजी जे म्हणतो, ॲनालॉजी म्हणजे काहीतरी तुम्हाला देतील, पेन इज इक्वल टू पेपर, माझं तुम्हाला ॲनालॉजी लावावं लागेल, की बुक इज इक्वल टू लायब्ररी, असं काहीतरी तुम्हाला एक ॲनालॉजीचे 1-2 क्वेश्चन्स बघायला भेटले आज, ठीक आहे. तर हे झालं रिझनिंगचा पार्ट. नंतर आलं इंग्लिशमध्ये काय होतं बघा मित्रांनो. इंग्लिशमध्ये सिनॉनिम अँटोनिम सगळ्यात सिम्पल 2 क्वेश्चन पडलेले. पॅसिफायचं आय थिंक सिनॉनिम विचारलं होतं पॅसिफायचं. आणि बाकी स्पेलिंग्स जे म्हणतो मी, स्पेलिंग्स की कुठली करेक्ट स्पेलिंग आहे आउट ऑफ 1 2 3 4 यापैकी जी करेक्ट स्पेलिंग कुठली आहे, तर ते स्पेलिंगवर एक क्वेश्चन होता. आणि अँटोनिमवर ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस खूप सिम्पल क्वेश्चन होता. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसवर 2 ते 3 क्वेश्चननी एरर हे पकडून 2 ते 3 क्वेश्चन्स पडले. पॅसेज तर नेहमीच आहे, पॅसेजवर 1 ते 2 क्वेश्चन्स बघायला भेटले आज इंग्लिशमध्ये. आणि इडियम्स म्हणजे तेच म्हणी आपण म्हणतो मराठीमध्ये, तर हे सगळं ह्याच्यावर 2 क्वेश्चन्स बघायला भेटले. सेम मराठीचं होतं. विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द हे 2 होते. परत ग्रॅमर रिलेटेड म्हणलं तर संयुक्त वाक्य कुठलं, हे कुठलं, परत हे बाकीचे जे सगळे जेवढे ग्रॅमर रिलेटेड पार्ट येतो मराठीचा त्याच्यावर एक 2 ते 3 क्वेश्चन्स पडले होते. आणि नंतर पॅसेज पण मराठीमध्ये पडला, 2 क्वेश्चन्स खूप सिम्पल होते पॅसेज. आणि त्या इझिली तुम्हाला खूप टाईम भेटला असेल पॅसेज सॉल्व करायला. आणि त्यानंतर इडियम्सवर पण क्वेश्चन्स पडले मराठीमध्ये. म्हणी विचारल्या होत्या 2 म्हणी, सो सिम्पल म्हणी होत्या, कुणालाही एकदा वाचलं तरी आल्या असत्या. तर असा पार्ट होता टोटल नॉन टेक्निकलचा. हे ॲनालिसिस होतं मित्रांनो. बघा 50 क्वेश्चन नॉन टेक्निकलला होतं आणि 50 क्वेश्चन टेक्निकलला होते. तर आता ह्यापैकी आपण सगळे क्वेश्चन ॲनालिसिस केले की कसा पेपर होता ओव्हरऑल. आता आपण बघूया की सिव्हिल इंजिनिअरिंगचं ॲनालिसिस, की कुठल्या सब्जेक्टला किती आलं. तर सिव्हिल इंजिनिअरिंगचं जर ॲनालिसिस बघितलं तर 50 क्वेश्चन टोटल पडले होते आपल्या पेपरला. आणि 50 पैकी बघा बिल्डिंग मटेरियल आणि एन्व्हायरमेंट आणि हायवे ह्या तिन्हीचं वेटेज खूपच हाय गेलेलं आहे. बिल्डिंग मटेरियल, एन्व्हायरमेंट आणि हायवे जर बघायला गेलात तुम्ही तर 7 + 7 14 + 8 22 to 25 म्हणजे 50% सिव्हिल इंजिनिअरिंग 3च सब्जेक्टवर विचारला होता, जो होता हायवे, परत एन्व्हायरमेंट आणि बिल्डिंग मटेरियल. सगळ्यात जास्त वेटेज आहे एन्व्हायरमेंटला फ्रेंड्स. बघा एन्व्हायरमेंटला सगळ्यात जास्त वेटेज दिला गेला आहे. जसं आपण म्हणतो की टॉप 7 आपले की फ्लुइड करा, सॉईल करा, पण सॉईल आणि फ्लुइडला कमी वेटेज दिला गेला आज. ऑलमोस्ट सॉईल मेकॅनिक्सला जरी ठीक होता पण फ्लुइडला खूप कमी दिला वेटेज. OCFवर फक्त 1 क्वेश्चन पडला आणि तो पण खूप सिम्पल होता मित्रांनो. काय होता जर ओळखा, OCFवर तो क्वेश्चन होता ज्याची मी ट्रिक सांगितली होती तुम्हाला लक्षात ठेवा म्हणून. हायड्रॉलिक जम्पवर क्वेश्चन होते, 2 क्वेश्चन होते हायड्रॉलिक जम्पवर. आणि ॲक्च्युली इथं +1 करायला पाहिजे. ॲक्च्युली ह्याचं 5 वेटेज आहे आणि हायवेचं स्टीलचं 2 वेटेज आहे. तर असं करून टोटल फ्लुइड मेकॅनिक्सचे 5 क्वेश्चन, त्यातले 2 OCFवर होते
ॲक्च्युअल क्वेश्चन्स OCF वर 2 पडले होते आणि खूप सिम्पल पेपर होता. बिल्डिंग मटेरियल्सवर 7 क्वेश्चन होते, त्यामधले 2 क्वेश्चन फायबर रेनफोर्स कॉन्क्रीट FRC, जे आपण कधी वाचत नाही अशा गोष्टी. नवीन कन्सेप्ट आहे. फायबर रेनफोर्स कॉन्क्रीट आहे काय, खूप कमी लोकांना माहिती आहे तर ही कन्सेप्ट. तर ह्यावरच 2 ते 3 क्वेश्चन्स विचारण्यात आले. परत जसं मी माझ्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की ब्रिक्सवर किती टेम्परेचर आहे ब्रिक्सचं, हे ह्या रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात. मी हे व्हिडिओमध्ये पण सांगितले, आपल्या ब्रिक्सच्या व्हिडिओमध्ये. त्यातलंच पडलं आहे फ्रेंड्स 900 ते 1200 डिग्री जे टेम्परेचर आपण यूज करतो बर्न करायला ब्रिक्स, त्यावर क्वेश्चन होता. खूप सिम्पल क्वेश्चन होता. आणि असं करून टोटल बिल्डिंग मटेरियल, सिमेंट आणि कॉन्क्रीट आणि हे सगळं मिळून टोटल 7 क्वेश्चन बिल्डिंग मटेरियलला विचारण्यात आले. आणि RCC जर म्हणायला गेलं तर तुम्हाला माहिती सिम्पल आहे RCC. फक्त क्लॉजेस विचारले IS कोडचे, सिम्पल क्लॉजेस होते. आणि त्याचे जे काय रेन्फोर्समेंटचे क्रायटेरिया होते की रेन्फोर्समेंटचा भार. आणि एक क्वेश्चन तर खूपच सोपा होता RCCचा. काय विचारलं असेल, LSMचा फुल फॉर्म. LSMचा फुल फॉर्म विचारला आहे. आय थिंक कोणाला जगात जो सिव्हिल इंजिनियर आहे त्याला जर हा फुल फॉर्म माहीत नसेल तर तो सिव्हिल इंजिनियर नाही असं मला वाटतं. की LSMचा फुल फॉर्म म्हणजे काय, लिमिट स्टेट मेथड. खूपच सिम्पल क्वेश्चन होता. तर अशा प्रकारचे क्वेश्चन टोटल 6 क्वेश्चन्स ऑलमोस्ट RCCला पडले होते. त्यानंतर एन्व्हायरमेंट जर बघायला गेलं, एन्व्हायरमेंटवर सगळी ट्रीटमेंट प्रोसेसवर काम चालू होतं त्यांचं. की मोस्ट ऑफ ऑल जो फर्स्ट आणि सेकंड टॉपिक जो आहे वॉटर क्वालिटी, वॉटर ट्रीटमेंट आणि जो फर्स्टवाला फोरकास्टिंगवाला पॉप्युलेशन फोरकास्टिंग, ह्याच्यावरच क्वेश्चन बघायला भेटले. फायर डिमांड ॲज युजल, फायर डिमांडवर क्वेश्चन होता. परत त्यानंतर तोच होता की इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथडवर एक क्वेश्चन होता. आणि त्यानंतर फायर डिमांड झालं, इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड. आणि परत अजून सेडिमेंटेशनवर एक क्वेश्चन होता. सेडिमेंटेशन, स्किमिंग टँकवर क्वेश्चन होता. स्किमिंग टँक. तर असे सिम्पल क्वेश्चन. स्किमिंग टँक कशाला वापरतो आपण, सेडिमेंटेशन टँक कुठल्या ह्याच्यामध्ये यूज करतो, वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये की कुठं वेस्ट वॉटरला की बोथला, असलं सिम्पल क्वेश्चन्स विचारण्यात आले. फायर डिमांड कुठल्या फॉर्म्युल्याने काढतो, तर कुचलिंग ऑप्शनमध्ये होता. तर सिम्पल कुचलिंग फॉर्म्युला आन्सर होतं त्याचं. तर हे सगळे मी सोल्युशन्स तुम्हाला देणारच आहे पुढच्या व्हिडिओला. मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतोय की फक्त काय काय आलं होतं पेपरला. तर बिल्डिंग मटेरियलला झाले 7 क्वेश्चन, RCCला झाले 6 क्वेश्चन, एन्व्हायरमेंटला सगळ्यात जास्त वेटेज 8 क्वेश्चन, आणि फ्लुइड मेकॅनिक्स मी म्हणलं 4+1 दॅट इज 5च्या आसपास क्वेश्चन्स पडले फ्लुइड मेकॅनिक्सला. OCFचे 2 पडले, ते पण दोन्ही हायड्रोलिक जम्पवर. आणि आपली ट्रिक जी स्टेडी फ्लोला, स्टेडी जम्पला फ्राऊड नंबर किती आहे, किंवा फ्राऊड नंबर दिलता 4.529. आणि विचारलं होतं कुठल्या टाईपची जम्प आहे, ते स्टेडी आहे का वीक आहे का अँड्युलर आहे, असला सिम्पल क्वेश्चन पडला होता. आपली ट्रिक पण आहे त्याच्यावर. ठीक आहे. सॉईल मेकॅनिक्सवर पण खूप सिम्पल टेस्टवर क्वेश्चन विचारलं ते. कोन पेनिट्रेशन टेस्ट कशाला यूज करतो आपण, कोन पेनिट्रेशन टेस्टमध्ये करेक्शन कसं फाइंड करतो, कुठल्या मेथडनी फाइंड करतो करेक्टेड रिडिंग, त्यावर क्वेश्चन होता. त्यानंतर बिअरिंग कॅपॅसिटी म्हणजे म्हणतो फाउंडेशनवर जनरल शेअर फेल्युअर, लोकल शेअर फेल्युअर, हे 3 प्रकारचे फेल्युअर जे आहेत त्याच्यावर एक क्वेश्चन होता. सिम्पल क्वेश्चन होता. 2 क्वेश्चन फाउंडेशनवर पडले आणि बाकीचे 3-4 क्वेश्चन सेन्सिटिव्हिटीची जी म्हणतो सिम्पल डेफिनेशन विचारली होती, अनडिस्टर्ब टू द डिस्टर्ब. सो हे सिम्पल क्वेश्चन होते 6च्या 6. खूप सिम्पल. आणि टाईप्स ऑफ सॉईलवर क्वेश्चन होता. यार किती सिम्पल. मी ट्रिक सांगितली होती की ॲल्युअल सॉईल कुठं असते, वॉटर बॉडीज लायर. सिम्पल वॉटर बॉडीजमुळं फॉर्म होणारी सॉईल आहे, पाण्याबरोबर वाहत राहणारी ॲल्युअल सॉईल. सिम्पल क्वेश्चन त्याच्यावर विचारला होता. 7 हायवेला बघा 7 क्वेश्चन विचारलेत. खूप चांगलं वेटेज दिलं यार. छोटा सब्जेक्ट आहे पण वेटेज बघा 7 क्वेश्चन. जे फ्लुइड मेकॅनिक्स सारख्या सब्जेक्टला 4 क्वेश्चनचं वेटेज दिलं आणि हायवेला 7 क्वेश्चन. आणि सगळ्यात जास्त क्वेश्चन बघायला भेटले ते ट्रॅफिक इंजिनिअरिंग आणि जिओमेट्रिक डिझाईनवर. ट्रॅफिक इंजिनिअरिंगवर खूप आय थिंक 3 ते 4 क्वेश्चन ट्रॅफिक इंजिनिअरिंगचे बघायला भेटले. सिम्पल क्वेश्चन्स होते एकदम. नंतर स्टील स्ट्रक्चरमध्ये विचारण्यात आलं की कुठलं जे ट्रसचं जे पार्ट आहे, ट्रसमध्ये रूफ लोड कोण कॅरी करत आहे, ट्रसमध्ये रूफ लोड कोण कॅरी करत आहे, तर इथं माहिती आहे आपल्याला आपण काय लावतो, पर्लिन्स ह्याच्यावर क्वेश्चन होता. परत ह्याचे जे इन्क्लाइंड मेंबर आहे त्याला काय म्हणतात, स्ट्रट्स, ह्याच्यावर क्वेश्चन होता. असे सिम्पल क्वेश्चन्स स्टील स्ट्रक्चरवर विचारण्यात आले ते 2 ते 3 क्वेश्चन. एसेवर एकच क्वेश्चन होता मित्रांनो. थोडं निराशजनक. ज्यांनी एसेची तयारी जेवढी जास्त करून गेले होते ज्यांना स्ट्रक्चर्समध्ये जास्त होल्ड आहे त्यांच्यासाठी थोडा कठीण राहिला असेल हा पेपर. कारण
ह्यामध्ये थिअरी पार्ट खूप विचारला होता. आय थिंक ऑलमोस्ट 99% थिअरीज होती, एक पण न्यूमरिकल्स नव्हतं ह्या पेपरला. ऑलमोस्ट सगळेच्या सगळे थिअरी क्वेश्चन्स होते. हां, आणि फक्त जो स्ट्रक्चर अनालिसिसचा क्वेश्चन होता तो स्पेस फ्रेमला DSI काढायचा फॉर्म्युला विचारला आहे. 6m + r - 6j हा क्वेश्चन विचारला आहे मित्रांनो. बघा किती सिंपल क्वेश्चन होता. 6m + r - 6j ह्याच्यावर तुम्हाला एक क्वेश्चन फक्त एसेचा विचारण्यात आला, तो पण आपल्या नोट्समधला आहे. खूप सिंपल होतं. आणि स्ट्रक्चर अनालिसिसला सॉमवर विचारला होता की पॉयझन्स रेशिओचं डेफिनेशन काय. ई लॅटरल टू द ई लॉन्जिट्युडनल. मी जे तुम्हाला मध्ये रिलेशनचा व्हिडिओ टाकला होता EGK अँड म्यू, तो व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला तिथं पण मी सांगितलं होतं डेफिनेशनमध्ये की काय इम्पॉर्टंट आहे EGK रिलेशन, आणि त्याच्यावरच क्वेश्चन फ्रेम केलं होता आजच्या एक्झाममध्ये. नंतर आहे इरिगेशन अँड हायड्रोलॉजीमध्ये बरेच क्वेश्चन हायड्रोलॉजीचे बघायला भेटले. हायड्रोलॉजीचे पण बरेच हायड्रोलॉजिकल सायकलची आय थिंक डेफिनेशन होती. इरिगेशनमध्ये वॉटर क्रॉप रिक्वायरमेंट जो चॅप्टर आहे त्याच्यावर क्वेश्चन बघायला भेटले. ड्युटीवर, डेल्टावर ह्याच्यावर क्वेश्चन पडले होते. 2 ते 3 क्वेश्चन ड्युटी डेल्टावरच बघायला भेटले आपल्याला. आणि उरलेले क्वेश्चन जे आहेत ते हायड्रोलॉजिकल सायकल, इव्हॅपोरेशन, प्रेसिपिटेशन ह्याच्यावर बघायला भेटले की इव्हॅपोरेशन मेजर करण्यासाठी काय वापरतो, इव्हॅपोरेशन पॅन वापरतो, असं सिंपल क्वेश्चन्स बघायला भेटले. तर जर तुम्ही ओव्हरऑल ॲनालिसिस केलं मित्रांनो, तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कुठल्या सब्जेक्टला वेटेज दिलता MIDCनी. सो हे आपला टोटल 50 क्वेश्चन्सचं जर तुम्ही ॲड केले, 7 + 6 is 13, 13 + 8 is 21, 25, 31, 38, 42, 43, 44 and 44 + 6 that is almost 50 questions. 50 क्वेश्चन्स तुम्हाला हे बघायला भेटले. फक्त वर खाली झाला असेल एखाद दुसरा क्वेश्चन इकडं तिकडं, कारण कसा पेपर घरी भेटत नाही, ह्याचा पेपर तिथंच ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला हे आठवून आपल्या स्टुडंट्सनी खूप एफर्ट घेऊन हे ॲनालिसिस मी क्रिएट केलेलं आहे. खास तुम्हाला कळावं की तुमचे कुठं मार्क्स आलेत आणि कुठं मार्क्स येऊ शकतात, किंवा काय तुम्ही केलं आजच्या पेपरला, किती चुका केल्यात हे तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो. आणि जर सांगायचं गेलं तर एकच सांगतो, ज्यांनी मागच्या 2 वर्षात सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यास कंटिन्युअसली केला आहे त्यांना हा पेपर खूपच इझी गेला आहे. आणि ज्यांनी कधी तर 3 वर्षातून एकदा, 2 वर्षातून एकदा पुस्तक उघडलं आहे, 1 वर्षातून, तर असं जे गॅपने अभ्यास केलेला आहे त्यांना डेफिनेटली थोडा मीडियम टू टफ लेवलचा गेला आहे. तर प्रत्येकाच्या अभ्यास करण्यावरच 100% पेपरचं ॲनालिसिस राहतं की तुम्हाला पेपर इझी गेला आहे की अवघड गेला आहे. तर आता तुम्ही ठरवा मित्रांनो. बाकी राहिला प्रश्न एक्सपेक्टेड कट ऑफ, तर हे तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरमध्ये 100% सांगणार आहे. आणि ह्याचे जे सगळे क्वेश्चन्स जे आहेत, जेवढे क्वेश्चन्स आहेत, ट्राय करीन की आजच थोड्या वेळाने आता हे टाकायचा प्रयत्न करीन सगळे क्वेश्चन्स तुम्हाला ग्रुपवर, किंवा त्यासाठी आपलं जे सिव्हिल ॲडिक्सचं जे टेलिग्राम आहे ते पण तुम्ही जॉईन करा. म्हणजे तुम्हाला तिथं पण खूप इन्फॉर्मेशन भेटून जाईल अशा वेरियस एक्झाम्सचं जे ॲनालिसिस आहे आणि काय करायला पाहिजे. इथून पण आता जेव्हा WRD येईल तेव्हा लक्षात ठेवा की कुठले सब्जेक्ट्स तुम्हाला करायचे आहेत. बघा, टोटल एवढ्या सब्जेक्टवर क्वेश्चन विचारले आहेत. ह्यामध्ये टनेल विचारलेला नाही आहे, ब्रिज विचारलेला नाही आहे, परत RCC आणि प्री स्ट्रेस पण ह्यामध्येच इन्क्लुडेड आहे. प्री स्ट्रेसवर एक क्वेश्चन होता, आय थिंक ब्रिजवर एक क्वेश्चन होता, आणि त्यामुळे प्री स्ट्रेसवर पण खूप असा वेटेज नाही दिलेला. बाकी राहिला प्रश्न स्ट्रक्चरचा पार्ट खूप कमी विचारला आहे. पार्ट 2 जो आहे आपला थिअरी पार्ट, त्याच्यावर जास्त भर दिला आहे थिअरी पार्टवर. तर हेच रिकमेंड करेन की जेवढे 1 स्टेज एक्झाम्स आहेत, WRD असेल, PWD असेल किंवा MIDC असेल, तर ट्राय करा की तुम्ही हे जे सब्जेक्ट्स आहेत तुमचे एकदम थिअरी तुमची एकदम परफेक्ट लेवलला राहील, आणि जे तुमचे फॅक्च्युअल डाटावर फोकस करा. कशा फॅक्च्युअल व्हॅल्यूज रिटेन राहतील, लक्षात राहतील. माझे जे व्हिडिओज आहेत की मी ह्यावरच भर देतो की फॅक्च्युअल डाटा लक्षात कसा ठेवायचा, कारण एक्झाममध्ये आल्यावर खूप थोड्या पॉईंटचं एररचं मिस्टेक होतं, कन्फ्यूज होतं, A आहे की B आहे की C आहे, खूप कन्फ्युजिंग ऑप्शन देतात, क्लोज ऑप्शन देतात. त्यामुळे मी ट्राय करतो की सिव्हिल ॲडिक्समध्ये तुम्हाला ही सवय लागावी. जेव्हा तुम्ही सिव्हिल ॲडिक्सचे MCQ सॉल्व करताय टेलिग्राममधले, त्यांना माहीत असेल की आपली किती क्लोज ऑप्शन असतात, कारण हेच कारण आहे की तुम्हाला ह्या अशा स्टेजला प्रिपेअर करायचं आहे की मित्रांनो, तिथं जेव्हा
जरी 5 जरी पोस्ट असतील तरी ते आपल्या स्टुडंट्सला भेटले पाहिजे. तर ट्राय करा, मेहनत करा यार. मेहनत घेतल्यावर 100% ही पोस्ट काय तुम्हाला सुपर क्लास 1 पण तुम्ही आरामात बनवू शकता. तर प्रश्न आहे फक्त एफर्ट्स घ्या, मेहनत करा आणि 100% सिव्हिल ॲडिक्ट्स बरोबर राहा. डेफिनेटली यू आर गोइंग टू बी अँड ऑफिसर इन फ्युचर. तर जेवढे मित्र बघताय व्हिडिओ, आय थँक यू ऑल फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहाल तर हे ॲनालिसिस तुम्ही नोट करा, किंवा हे जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल ॲनालिसिसची तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही मेसेज टाका आमच्या की आय वॉन्ट PDF. तर मी लगेच टेलिग्रामवर हे पोस्ट करीन आणि असं पण मी आज नाही तर उद्या याचे सगळे क्वेश्चन्स अँड आन्सर्स तुम्हाला सॉल्व करून देणार आहे डिटेलमध्ये. तर I hope you have done well in this exams, friends. Best of luck for future exams of civil engineering, and definitely I will pray to God that you all become an officer of class level, and definitely you will grow to your maximum limit. Thank you.